मी रिया. आज मी तुमच्याशी माझ्या आयुष्यात घडलेल्या एका अशा घटनेबद्दल बोलणार आहे, जी आजही आठवली तर माझ्या अंगावर काटा उभा राहतो. तुम्ही विचाराल, तुम्ही कशा आहात? मी म्हणेन, मी सुरक्षित आहे. पण त्या दिवसाच्या आठवणी माझ्या मनात अजूनही ताज्या आहेत आणि मला आजही त्या आठवणींमधून बाहेर पडणं कठीण जातं. मी एका मोठ्या डिजिटल मार्केटिंग कंपनीत काम करत होते आणि माझं आयुष्य खूप शिस्तबद्ध होतं. ऑफिस, घर, जिम आणि वीकेंडला मित्रमैत्रिणींसोबतच्या पार्ट्या. मला वाटत होतं की माझं आयुष्य माझ्या नियंत्रणात आहे, पण माझ्या आईवडिलांना माझं लग्न करायची घाई झाली होती. त्यांच्या आग्रहामुळे मी एका मॅट्रिमोनियल ॲपवर प्रोफाईल बनवायला तयार झाले. त्यात मला फारसा रस नव्हता. पण काय माहीत, नशिबाने माझ्यासाठी काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. त्या ॲपवर मला अभिषेक नावाच्या एका मुलाचं प्रोफाईल दिसलं. तो दिसायला आकर्षक आणि समजूतदार वाटत होता. तो एक इन्व्हेस्टमेंट होता आणि त्यालाही माझ्यासारखीच कला आणि प्रवासाची आवड होती. मी त्याला लाईक केलं आणि काही मिनिटांतच त्यालाही माझं प्रोफाईल आवडलं. आमच्यात बोलणं सुरू झालं आणि लवकरच आम्ही भेटायचं ठरवलं. पहिल्या भेटीतच आम्हाला जाणवलं की आम्ही एकमेकांसोबत खूप सहज आहोत. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आणि तो शांत आणि कमी बोलणारा होता. पण त्याच्या बोलण्यात एक वेगळीच खोली होती. मी त्याच्या प्रेमात पडले आणि मला वाटलं की तोच माझ्या स्वप्नातला राजकुमार आहे. पण लवकरच मला काहीतरी विचित्र जाणवू लागलं. अभिषेक प्रत्येक वेळी माझ्यासाठी लाल रंगाची फुलं घेऊन यायचा. मला ती आवडतात हे त्याला कसं कळलं हे मला आठवत नाही. तो कधीही मला फोन करत नव्हता, फक्त मेसेज करायचा. त्याने कधीही माझ्या कुटुंबाबद्दल किंवा माझ्या भूतकाळाबद्दल काहीच विचारलं नाही. एक दिवस मी त्याला विचारलं, तू मला कधीच कॉल का करत नाहीस? आणि मला तुझ्याबद्दल काहीच माहीत नाहीये. त्याने हसून उत्तर दिलं, मी थोडा जुन्या विचारांचा आहे. मला फोनवर बोलण्यापेक्षा समोर बोलणं जास्त आवडतं आणि भूतकाळाला उगाळण्यात काहीच अर्थ नाही. आपण आपला भविष्यकाळ सुंदर बनवूया. त्याचं उत्तर ऐकून मी गोंधळले, पण त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाले होते की त्याच्या उत्तराचा विचारच केला नाही. मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, पण माझ्या मनात मात्र काहीतरी गडबड असल्याचं सारखं जाणवत होतं. माझ्या मनातील शंकेमुळे मी गुपचूपपणे त्याच्या ऑफिसमध्ये चौकशी केली, पण तिथे अभिषेक नावाचा कोणीच काम करत नाही, हे कळल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं हृदय धडधडायला लागलं आणि भीतीमुळे माझ्या हातापायांना कंप सुटला. माझ्या मनात हजारो प्रश्न आले. हा अभिषेक आहे तरी कोण? तो माझ्या आयुष्यात का आला आहे? तो माझ्यापासून काय लपवत आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी त्याच्या घरी जायचं ठरवलं. त्याच्या घराचा पत्ता मी त्याच्याच एका मित्राकडून मिळवला होता. त्याला वाटलं उगाच वेळ घालवेन. पण मी थेट कामाला लागले. मी जेव्हा त्याच्या घरी पोहोचले, तेव्हा दरवाजा उघडाच होता. आत गेल्यावर मला एक भयानक सत्य दिसलं. घरात सगळीकडे अभिषेकचेच फोटो होते, पण त्याच्यासोबतचे माझे फोटो एडिटिंग केलेले होते. अभिषेकने मला गिफ्ट म्हणून दिलेले सगळे कपडे आणि वस्तू तिथे एका कोपऱ्यात ठेवलेल्या होत्या. माझ्या डोळ्यावरचा प्रेमाचा पडदा बाजूला झाला आणि मला खरा अभिषेक दिसू लागला. मी घाबरून एका खोलीचा दरवाजा उघडला. तिथे मला त्याचा लॅपटॉप दिसला. त्यात रिया नावाचं एक फोल्डर होतं. त्या फोल्डरमध्ये माझे फोटो, लोकेशन, माझ्या मित्रांचे आणि कुटुंबियांचे नंबर आणि माझं रोजचं वेळापत्रक होतं. मला कळालं की अभिषेक माझ्या आयुष्याचा भाग होण्याचा प्रयत्न करत नव्हता, तर तो माझ्या आयुष्याची पूर्ण कॉपी करत होता. मी त्याला भेटण्याआधीच त्याला माझ्याबद्दल सगळं माहीत होतं. मी त्याच्या प्रेमात नाही, तर तो मला नियंत्रित करत होता.
भयान थरार जाणवत होता. माझ्या डोक्यात एक विचार आला. त्याने माझा पाठलाग केला आणि माझ्याबद्दलची सगळी माहिती मिळवली होती. मी थरथरत्या हाताने त्याला मेसेज केला, "मी तुझ्या घरी आहे." काही मिनिटांतच दरवाजा उघडला. समोर करण उभा होता, जो अभिषेकचा मित्र असल्याचं मला वाटलं होतं. त्याच्या हातात लाल रंगाची फुलं होती आणि चेहऱ्यावर एक भयानक हसू होतं. मी त्याला विचारलं, "अभिषेक कुठे आहे?" त्याने शांतपणे उत्तर दिलं, "अभिषेक. तो आता माझ्यामध्ये आहे." रियाला कळालं की अभिषेक आणि करण एकच व्यक्ती आहेत. तो माझ्यावर सायबर स्टॉकिंग करून माझ्या आयुष्यात आला होता. त्याने मला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मी पळून जायचा प्रयत्न केला, पण करणने मला पकडलं आणि तो हसत म्हणाला, "मी तुझ्या आयुष्याचा भाग नाही, तर मीच तुझं आयुष्य आहे. तू माझी आहेस." मी मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. त्याने मला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी माझ्या डोक्यात एक विचार आला. मी हसण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जवळ येण्यास सांगितलं. जसा तो जवळ आला, मी माझ्या पर्समधून पेपर स्प्रे काढला आणि त्याच्या डोळ्यात मारला. तो वेदनेने ओरडला. मी धावत घराबाहेर पळाले आणि पोलिसांना फोन केला. पोलिसांनी त्याला अटक केली. नंतर मला कळालं की तो एक मनोरुग्ण होता. या घटनेमुळे मी खूप घाबरले होते, पण मी स्वतःला सावरलं आणि पुन्हा कधीही कोणावरही लगेच विश्वास ठेवायचा नाही, असा निर्णय घेतला. पण आजही जेव्हा मी लाल रंगाची फुलं पाहते, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तो भयानक चेहरा येतो आणि मला आठवण करून देतो की आयुष्यात नेहमी सावध राहिलं पाहिजे.